पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली लिस्ट या ठिकाणी आलेली आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट कोणत्या तारीखपर्यंत या ठिकाणी येणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल तर त्या मुलांची पुढील प्रोसेस त्या ठिकाणी कशी असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, तुम्हाला कुठं बोलवलं जाणार आहे, कधी बोलवलं जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये ज्यांना 80% आहे 90% आहे तर अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कधीपर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि पुढील प्रोसेस या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची कशा प्रकारे असणार आहे, त्या ठिकाणी किती लिस्ट येणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरला, त्याचबरोबर तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की मुलांना या ठिकाणी कोणकोणत्या डिव्हिजनला किती मार्कवाले मुलं या ठिकाणी जास्त म्हणजे 90च्या वरतीवाले किती आहे, 80च्या वरतीवाले किती आहे, ठीक आहे। तर हा अंदाज या ठिकाणी आपल्याला लागणार आहे, ठीक आहे। तर आता बा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची ही पहिली लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे, ठीक आहे। आणि पहिल्या लिस्टमध्ये काय विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या लिस्टमध्ये भरपूर मुलांचं सिलेक्शन झालं नाही तर तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही, कारण की कसं आहे पहिली जी लिस्ट लागली तर ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर 100 पैकी 100 घेणारे मार्क ह्या पहिल्या लिस्टमध्ये आपल्याला दिसलेले एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि असं नाही हे की बा खरंच हे रिअल मुलं आहे, तर यामध्ये काय काय फेक मुलं एक लक्षात ठेवा। हे पहिली जी लिस्ट लागली पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची हे जास्त लागले एक लक्षात ठेवा, 100 पैकी 100 सुद्धा मुलांना मार्क या ठिकाणी आहे। तर पहा एवढे मार्क नसते लक्षात ठेवा, ठीक आहे। काय काय असते खूप कमी मुलांना असते पण सर्वात जास्त मुलांना नसते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये जर आपण पाहिलं तर 100 मार्कवाले सुद्धा भरपूर मुलांचं नाव या लिस्टमध्ये आहे। तर कसं असते माहिती आहे का, जेव्हा आपण फॉर्म भरतो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा तर आपण जे स्वतःवरून मुलं काय करते या ठिकाणी स्वतःवरून जे आहे जास्त मार्क त्या ठिकाणी फॉर्म भरताना टाकते तर ते फेक मुलं असते त्या ठिकाणी। तर आता समजून जा फॉर्म आपल्याला आपल्या घरी भरता येते, आपल्या मोबाईलमधूनच भरता येते, तर मुलं काय करते 100 पैकी 100 मार्क त्या ठिकाणी टाकून देते। 100 पैकी 6 विषयामध्ये जेवढे पण विषय आहेत सर्व विषयामध्ये 100 पैकी 100 मार्क त्या ठिकाणी टाकून देते आणि त्यांना पाहायचं असते की बा आपलं नाव येते का रिझल्टमध्ये, तर ते फक्त अशी मजा घेते एक लक्षात ठेवा। त्यांना असं वाटतं आपलं लिस्टमध्ये नाव येणार आहे काय होणार आहे बा आपण, तर ते जे असेच मुलं त्या ठिकाणी फेक राहते, असे मुलं एक लक्षात ठेवा। स्वतःवरून मुलांनी त्या ठिकाणी मार्क जास्त टाकलेले राहते। आता जी पहिली लिस्ट या ठिकाणी लागले तर ह्यामध्ये जे जवळपास जास्त मुलांनी स्वतःवरून जास्त मार्क या ठिकाणी टाकलेले आहे आणि त्यांचा जो वांदा या ठिकाणी येणार आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांचा वांदा येणार आहे। तर भरपूर मुले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार नाही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या, कारण की त्यांनी फेक माहिती या ठिकाणी टाकलेली आहे, चुकीची माहिती त्यांनी फॉर्म भरताना टाकलेली आहे। 100 पैकी 100 मार्क त्यांनी तिथं टाकलेले आहे, तर ते जेव्हा तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणार आहे तर त्यांना तिथं जे विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार आहे एक लक्षात ठेवा। तर वांदा त्यांचा त्या ठिकाणी येणार आहे। तर आता भरपूर मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार नाही, कारण की भरपूर उमेदवार यामध्ये फेक आहे, त्यांनी फॉर्म स्वतःवरून त्यांनी जास्त मार्क त्या ठिकाणी टाकलेले आहे। 100 पैकी 100 मुलांनी मार्क टाकले आहे, 100 पैकी 95 मार्क त्या ठिकाणी टाकलेले आहे, तर भरपूर मुले यामध्ये फेक आहे एक लक्षात ठेवा। तर चांगल्या मुलांचं सिलेक्शन पहिल्या लिस्टमध्ये झालं नाही, कारण की पहिली जी ही होती हे पहिली जी लिस्ट लागली हे सर्वात जास्त हाय लागले, तर याच्यातले ते सर्व मुलं या ठिकाणी काटणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते मुलं बोलावणार आहे आणि त्यामध्ये पाहणार आहे की खरंच हा रिअल बंदा आहे का, खरंच याला 10वी मध्ये एवढे मार्क आहे का। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे एकदम बारीक या ठिकाणी डॉक्युमेंट चेक होते एक लक्षात ठेवा। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक 2 वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाते आणि ज्यांचं सिलेक्शन झालं आहे, ज्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे तर त्यांच्या मोबाईल नंबरवर जे मेसेज डिपार्टमेंट पाठवते की ह्या तारखेला ह्या वेळेला आपल्याला ह्या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी आपल्याला हजर राहायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, तर त्या दिवशी आपल्याला जायचं आहे आणि आपल्या ईमेल आयडीवर सुद्धा आपल्याला मेल येते की ह्या तारखेला ह्या वेळेला आपल्याला या ठिकाणी हजर राहायचं आहे। तर डिपार्टमेंट जे आपल्याला हे मेसेज टाकते, ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं असेल तर फर्स्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे तुम्हाला या ठिकाणी मेल येणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे।
तर तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे. ज्या ठिकाणी डिपार्टमेंटवाल्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी यायचं आपल्याला, तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तर ज्यांचं सुद्धा लिस्टमध्ये नाव आहे तर तुम्हाला या ठिकाणी घाबरायचं नाही आहे. तर तुम्हाला डायरेक्ट जे मेल येणार आहे, मेसेज येणार आहे, आणि त्यांनी जो मेल मेसेज दिला आहे तर त्या ठिकाणीच तुम्हाला जायचं आहे, त्या वेळेवर त्या ठिकाणी जायचं आहे. आणि तुम्ही जर भलत्याच दिवशी गेले, त्या दिवशी जर तुम्ही गेले नाही, तुम्ही जर समजा 8-10 दिवसानं गेले तर तुम्हाला रिजेक्ट केला जाणार आहे. एक लक्षात ठेवा. असं भरपूर वेळा होते. तर भरपूर मुलांना जे कधी कधी भरपूर मुलांचं लक्ष नसते मोबाईलवर, तर त्यांना म्हणजे मेसेज वगैरे त्यांना दिसत नाही, नंतर दिसते त्यांना मेसेज की नाही बा आपलं सिलेक्शन झालं होतं, आपल्याला बोलवण्यात आलं होतं. तर यामध्ये जे असे भरपूर मुले रिजेक्ट केला जाते. जो त्यांनी टाईम दिलेला आहे तर त्या टाईमलाच तुम्हाला द्यायचा, त्या तारखेलाच त्या ठिकाणी जायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख त्यांनी दिलेली आहे तर हे जवळपास म्हणजे 7 एप्रिलपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं त्या ठिकाणी करायचे आहे. म्हणजे 7 एप्रिलपर्यंत मला तर वाटतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होऊन जाणार आहे. त्या लिस्टमध्येच त्या ठिकाणी दिलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडस ग्रामीण डाकसुखची आपली दुसरी लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे. आणि पहिली जी लिस्ट आहे तर पहिल्या लिस्टमध्ये भरपूर मुलं असे फेक मुलं आहे की त्यांनी जे चुकीची माहिती टाकलेली आहे, आणि ते जे आता भरपूर मुलं पहिल्या लिस्टमध्ये या ठिकाणी काटणार आहे. भरपूर मुलं त्या ठिकाणी काटल्या जाणार आहे पहिल्या लिस्टमध्ये. तर तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायचं नाही. ज्या पण विद्यार्थ्यांचं थोड्यानं सिलेक्शन झालं नसेल, जे पण इमानदारीनं मुलांनी फॉर्म त्या ठिकाणी भरला होता, इमानदारीनं मार्क मुलांना होते, त्यांचं जर सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता ज्या विद्यार्थ्यांना जे 70% सुद्धा 80% आहे, 90% जरी असेल तर काही डिव्हिजनमध्ये कटऑफ कमी जातो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि सर्वात कमी जो कटऑफ जाते तर तो PWD कॅटेगरीचा जातो. म्हणजे जवळपास तुम्हाला 80 मार्क असेल, 75 मार्क जरी असेल तरी सुद्धा तुमचा कोणत्या ना कोणत्या डिव्हिजनमध्ये सिलेक्शन होणार आहे. आणि ST कॅटेगरीचा सुद्धा कटऑफ कोणत्या ना कोणत्या डिव्हिजनमध्ये खूप कमी जातो. म्हणजे जवळपास 90 पर्यंत सुद्धा जातो, त्याचबरोबर 85 पर्यंत सुद्धा जातो काही डिव्हिजनचा, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तुम्हाला जे आशा या ठिकाणी सोडायची नाही, कारण की पोस्ट ऑफिस जीडस ग्रामीण डाकसुखच्या पहिल्या लिस्टमध्ये जे भरपूर म्हणजे असे फेक उमेदवार यामध्ये आहे, त्यांनी स्वतःवरून चुकीची माहिती त्या ठिकाणी टाकलेली आहे. तर ते पहिले मुलं त्या ठिकाणी काटल्या जाणार आहेत पहिल्या याच्यातनी. ठीक आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सगळे म्हणजे जातच नाही मुलं त्या ठिकाणी. ठीक आहे. गेले तर त्यांचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकते. ठीक आहे. तर आता पोस्ट ऑफिस जीडस ग्रामीण डाकसुखच्या जवळपास आता किती लिस्ट लागणार आहे, तर ह्या वर्षी जवळपास 6 लिस्ट या ठिकाणी येण्याचे या ठिकाणी मला चान्सेस वाटत आहे. आणि तुमचे जून महिन्यापर्यंत ह्या लिस्ट लागणार आहे. पहिली लिस्टमध्ये आपलं सिलेक्शन झालं नाही, दुसऱ्या लिस्टमध्ये आपल्याला या ठिकाणी जे वेट करत आहे, दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही, तिसऱ्या लिस्टमध्ये आपल्याला वाट पाहिजे, तिसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर चौथ्या लिस्टमध्ये आपल्याला वाट पाहिजे, चौथ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर 5व्या लिस्टमध्ये आपल्याला या ठिकाणी वाट पाहिजे, 5व्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर 6व्या लिस्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर हे जे विद्यार्थी मित्रांनो एकच वेळा लिस्ट लागत नाही. जेव्हापासून पहिली लिस्ट लागली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांना काही असं वाटत आहे की बा आता लिस्ट या ठिकाणी लागणार नाही, तर असं काही नसते, एक लक्षात ठेवा. पोस्ट ऑफिस जीडस ग्रामीण डाकसुखमध्ये 6 ते 7 लिस्टा लागत असते, पण ह्या वर्षी 6 लिस्टा या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता, एक लक्षात ठेवा. तर तुम्हाला जे या ठिकाणी संयम ठेवायचा आहे जोपर्यंत लिस्ट लागते तोपर्यंत. ठीक आहे. आणि वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. आणि पोस्ट ऑफिस जीडस ग्रामीण डाकसुखची दुसरी जी लिस्ट आहे हे जवळपास 10 एप्रिलच्या अंदर या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा. 9 ते 10 एप्रिलच्या अंदर या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडस ग्रामीण डाकसुखची दुसरी लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.